भारत माता की। मला वाटतं गोव्याला आले म्हणून आपला जोश कमी झालेला आहे। दोन्ही हात वर करून, कारण माननीय आपल्या आतापर्यंतचे 58 GR आतापर्यंत निघाल्या 2014 ते 2025 पर्यंत, आणि ज्यावेळेसपासून आपली राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सुरुवात झाली त्यावेळेसपासून आपल्याला नेहमी सहकार्य करणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित आहे, म्हणून जोरात दोन्ही हात वाढवून जय ओबीसी। जो ओबीसी की बात करेगा, देश पे तो ओबीसी राज कर रहे पर हमारे दिलों पे राज करेगा। जो ओबीसी की बात करेगा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत जगनाडे महाराज, तसेच ओबीसी आरक्षणाचे जनक डॉक्टर पंजाबरावजी देशमुख, बीपी मंडलजी आणि सर्व ज्या लोकांनी ओबीसी समाजासाठी झटले असे सर्व महान पुरुष यांना अभिवादन करतो। आणि आज आपल्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या अधिवेशनामध्ये इथे आवर्जून उपस्थित झालेले ओबीसींचे खरे कैवारी, आणि जो आपला नारा आहे की जो ओबीसी की बात करेगा वो ओबीसी के दिलों पे राज करेगा, अशा आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे। कारण सातत्याने या महाराष्ट्रामध्ये सातत्याने ओबीसी समाजाची बाजू मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, आणि ज्यांनी आपल्या सर्वांना एकत्र करून एक मोठी ताकद संपूर्ण देशभरात उभी केली असे सन्माननीय डॉक्टर बबनरावजी तायवाडे सर इथे उपस्थित, आपल्या देशाचे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास याचे अध्यक्ष माननीय हंसराजजी अहिर साहेब, आमदार किसनरावजी कातोरे साहेब, गोव्याचे अध्यक्ष मधुजी नाईक साहेब, आमदार व माजी मंत्री विजयभाऊ वडट्टीवार, अभिजितजी वंजारी, सुधाकर भाऊ अडवलेर, संजयजी दरकरे, आमदार रामदासजी मसराम, देवरावजी भोंगाडे, माजी मंत्री माननीय महादेवरावजी जनकर, जाजुलजी गोडा, शेषरावजी येलेकर, देवेंद्रजी गावंडे, सर्वांचं नाव घेणार नाही, पण माझ्या मागे असलेले आणि मंचावर बसलेले सर्व महाराष्ट्रातनं आणि पूर्ण देशभरात ओबीसी समाजासाठी काम करणारे सर्व ओबीसी नेता आणि माझ्या समोर बसलेले सर्व ओबीसी बांधव, बंधू भगिनींनो, मित्रांनो, खरं म्हटलं तर आज आपण ज्या प्रकारे तायवाडे सरांनी सांगितलं की आतापर्यंत 58 GR निघालेले आहे, आणि मी या सगळ्या GR काढत असताना मी प्रत्येक वेळेस फॉलोअप करण्याचं काम मी केलेलं आहे। माननीय फडणवीस साहेब 2014 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, आणि त्यानंतर सातत्याने ओबीसी समाजासाठी काहीतरी आपण या राज्यात केलं पाहिजे, आणि म्हणून ते सातत्याने त्यांच्या मनात धडपड होती। आमची 2005 पासून आपली ओबीसी महासंघ होता, नागपूर शहरापुरती होता, माननीय बबन तायवाडे सरांच्या माध्यमातून याची सुरुवात झाली। डीएनसी कॉलेजमध्ये एका छोट्याशा खोलीपासून याची सुरुवात झाली, आणि आज आपण जे एका छोट्या वृक्षाचा, एक छोट्या झाडाचा एक मोठ्या वटवृक्षामध्ये जे रूपांतर झालं ते आपण सर्व बघतोय। 2016 मध्ये आपण राष्ट्रीय स्तरावर गेलो आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना केली। 2016 नोव्हेंबरमध्ये मी विधान परिषद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विधान परिषदेतून निवडून आलो, आणि नोव्हेंबरमध्ये मी निवडून आलो, आणि डिसेंबरमध्ये बबन तायवाडे सरांनी सांगितलं की आपल्याला विधान भवनावरती नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढायचा आहे, कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालयाची स्थापना करायची आहे। मी फडणवीस साहेबांना जाऊन भेटलो की असं तायवाडे सरांची इच्छा आहे, मी मोर्चात जाऊ की नाही जाऊ, मोर्चात सहभागी होऊ की नाही होऊ। त्यांनी मला सांगितलं कोणतीही चिंता करू नको, तू पक्षाचा निश्चितच कार्यकर्ता आहे, पण पहिले तुझे बांधिलकी ही ओबीसी समाजासाठी आहे। ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या समाजाचा
उपकार फेडण्याचं काम आपल्याला करावं लागतं आणि निश्चितच ओबीसी समाज सरकारच्या विरोधातही मोर्चा काढला तरी काही फरक पडणार नाही, पण तू काढ, आम्ही निश्चितच त्याचं लक्ष देऊन एक मोठा भव्य मोर्चा, त्या सगळेच आपल्या इथे मंचावर बसलेले सर्वच नेते होते, भव्य मोर्चा आपण त्यावेळेस 2016 मध्ये नागपूर अधिवेशनात काढला होता आणि त्यानंतर मार्च महिन्यात 2017 मध्येच ओबीसी मंत्रालय आपल्या महाराष्ट्राला मिळाला आणि सातत्याने त्या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक GR काढण्यात आले, ते अनेक विषय त्यात झाले आणि जी आपली अनेक वर्षापासून जी मागणी होती, मला असं वाटतं 2012-13 पासून किंवा ज्यावेळेसपासून ओबीसी महासंघाची स्थापना झाली त्यावेळेसपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी ही सर्वात पहिले जर कोणी धरून घेतली म्हणजे धरून ठेवली किंवा ही संकल्पना जी सर्वात पहिले कोणी मांडली ती डॉक्टर बबनराव तावडे साहेबांनी, आणि अनेक आंदोलनं अनेक मोर्चा आपण यासाठी काढले आणि आपला आवाज माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून माननीय मोदीजींपर्यंत पोहोचवला आणि निश्चितच मोदीजींनी आपली ही प्रमुख मागणी जी आपली अनेक वर्षापासून जातीनिहाय जनगणनेची होती ती मान्य केली आणि आपल्या ओबीसी समाजाला आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची अनेक वर्षाचा जो संघर्ष होता तो कुठेतरी त्याला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. 2014 मध्ये सर्वप्रथम या देशामध्ये या देशाच्या इतिहासात मोदीजींच्या रूपात एक ओबीसी समाजाचा नेता पहिल्यांदाच पंतप्रधान पदावर बसले आणि त्यानंतर सातत्याने ओबीसी समाजाचं भल्यासाठी त्यांनी काम करत राहिले. 2016 पासून आम्ही अनेक संघर्ष बघितले, आम्ही अनेक मोर्चे बघितले, अनेक आंदोलन बघितले, पण माननीय फडणवीस साहेबांनी 58 GR पैकी 50 GR काढले, त्याबद्दल त्यांचा मी फार फार आभार मानतो. आणि त्यात मुलांचे 72 हॉस्टेल असतील, पहिले 36 हॉस्टेल घोषणा केली, मग त्यानंतर विजयभाऊंनी 72 केले. विजयभाऊंच्या काळामध्ये विजयभाऊंनी एक चांगलं काम महाविकास आघाडीच्या वेळेस 2.5 वर्ष केलं, पण या 58 GR पैकी 7 GR हे केंद्र सरकारचे आहे आणि 50 GR माननीय फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना आणि आता परत मुख्यमंत्री असताना काढले आहे. आणि निश्चितच ह्या सगळ्याचा जर ओबीसी समाजाचा खरा कैवारी कोणी जर असणार तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यात महाज्योतीची स्थापना असणार आणि 500 कोटीची तरतूद असणार. पण एक साहेब, महाज्योतीला आणि बाकी सारथी पार्टी या सगळ्यांनाही जी तरतूद आहे, जी निधी उपलब्ध करताय ती सारखीच आहे आणि आमची जी लोकसंख्या आहे ही महाराष्ट्रामध्ये 60% वर आहे. आम्हाला तरी असं वाटतं की या महाज्योतीला 1000 कोटी आपल्या माध्यमातून दिली गेली पाहिजे. या माध्यमातून ओबीसी समाजाचं खरं उत्खनन जे विकास या माध्यमातून होणार. आणि जे एक मागणी क्रिमिलेअरच्या संदर्भात जे माननीय बबन तावडे सरांनी जी मांडली, कारण आरक्षण हे कोणाच्या आर्थिक स्थिती बघून नसतं तर त्या समाजाचं रिप्रेझेंटेशन बघण्याकरता, ज्या बाकी पूर्ण देशभरातल्या ऍडमिनिस्ट्रेशन असणार, ज्युडिशरी असणार, राजकीय क्षेत्र असणार, याच्यामध्ये त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्याकरता ते असतं. आणि ही जी क्रिमिलेअरची जी अन्यायकारक अट आहे, असंवैधानिक अट आहे, ही आपण काढली पाहिजे. कारण आम्हाला निश्चितच माहित आहे एकदा महाराष्ट्रातनं ही जर सुरुवात झाली तर संपूर्ण देशभरात याची सुरुवात होणार. एक आम्हाला देशाच्या केंद्रबिंदूत असलेला हे राष्ट्रीय ओबीसी महासंघ जे काम करतं आणि या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आणखीन ताकद वाढली पाहिजे, म्हणून आपण आमच्या कार्यालयाकरता एक मोठी जागा नागपूर इथे नरेंद्रनगरमध्ये उपलब्ध करून दिली. 38 कोटी रुपयाची त्याला निधी लागणार आहे. यावर्षी या नागपूर अधिवेशनामध्ये जर आपण एक मोठी भरीव तरतूद जर त्यात केली तर निश्चितच आम्ही सगळे इथे उपस्थित आणि पूर्ण देशभरात सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व नेत्यांना एक बसा उठायला जागा मिळणार. त्या माध्यमातून निश्चितच आणखीनच चांगलं काम आमचं या माध्यमातून होत राहणार. मी काही जास्त बोलणार नाही, माननीय फडणवीस साहेबांचं सर्वांना ऐकायचं आहे, पण आपल्या सर्वांचे कैवारी आज इथे उपस्थित आहे. मला आज इथे आपण बोलावलं, माझा सत्कार केला आणि मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपला सर्वांचा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.